गुरुचरित्र अध्याय 51 श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धासी। कथा सांगितली आम्हांसी म्लेच्छराजे श्री गुरुसी। होते नगरासी नेले तेथून आले गाणगा भुवना। पुढील वर्तल्या निरूपणा सांगा स्वामी कृपाघ्ना। गुरुचरित्र आम्हांसी सिद्ध म्हणे ऐक वत्सा। कथा असे अतिविशेषा ऐकता जाती सकळ दोषा। चिंतिले काम्य पाविजे राजाची भेट घेऊनी। श्री गुरु आले गाणगा भुवनी योजना करीती आपुल्या मनी। गुप्त रहावे म्हणोनिया प्रगट झालो बहुवसी। राजा आला भेटीसी उपजली भक्ती म्लेच्छासी। नाना जाती येतील म्हणोनी आता गुप्त व्हावे। लोकमते निघोनी जावे पर्वत्यात्रा म्हणोनी भावे। निघाले श्री गुरु परियेसी गुप्त राहिले गाणगापुरी। प्रगट दाविले लोकाचारी निघाले स्वामी पर्वतगिरी। शिष्यांसहित अवधारा भक्तजन बोळवित। चिंता करीत अत्यंत श्री गुरु संबोखिती समस्त। रहावविती अतिप्रीतीने दुःख करीती सकळजन। लागता ती श्री गुरुचरण स्वामी आम्हांते सोडून। केवी जाता इतिराया भक्तजनांची तू कामधेनू। आम्ही बाळक अज्ञानू होतासी आम्हा निधानू। सोडोनी जाता श्री गुरु नित्य तुझे करिता दर्शन। दुरिते जाती निरसून जी जी कामना इच्छी मन। त्वरित पावे स्वामिया बाळकाते सोडोनी माता। केवी जाय अवहेरिता तू आमुचा माता पिता। नको अवहेरून म्हणता ती ऐकोनी नानाप्री विनंती। हांसते झाले श्री गुरुमूर्ती संबोखिती अतिप्रीती। न करा चिंता म्हणोनी आम्ही असतो याची ग्रामी। नित्य स्नान अमरजा संगमी वसो माध्यान्ही मठधामी। गुप्तरूपे अवधारा जे भक्त असती माझ्या प्रेमी। त्यांते प्रत्यक्ष दिसो आम्ही लौकिकमते अविद्याधर्मी। बोल करितो श्रीशैल्यात्रा प्रातःस्नान कृष्णातीरी पंचनदी वृक्ष औदुंबरी अनुष्ठाना बिंदुक्षेत्री। माध्यान्ही येतो भीमाट्टी अमरजा संगमी स्नान करोनी। पूजा घेऊ मठी निर्गुणी चिंतान करा अंतःकरणी। म्हणोनी सांगती श्री गुरु ऐसे सांगती समस्तांसी। संदेहन धरावा मानसी गाणगा भुवनी अहर्निशी। वसो आम्ही त्रिवाचा जे जे जन भक्ती करीती। त्यांसी आमुची अतिप्रीती मनकामना पावती। सिद्धवाक्य असे आमुचे अश्वत्थ नव्हे कल्पवृक्ष। संगमी असे प्रत्यक्ष तुमच्या मनी जे अपेक्ष। त्वरित होय पूजिता कल्पवृक्षाते पूजोनी। मग यावे आमुचे स्थानी पादुका ठेवितो निर्गुणी। पूजा करा मनोभावे विघ्नहर चिंतामणी। त्याते पूजिता एकमनी चिंतिले फळ तत्क्षणी। लाभे तुम्हा अवधारा समस्त विघ्नांचा अंतक। पूजा तुम्ही विनायक अष्टतीर्थे अस्ति विशेख। आचरावी मनोभावे संतोषकारक आम्हांप्रती। त्रिकाळ करावी आरती भक्तजन जे इच्छिती। त्वरित होय अवधारा ऐसे सांगोनी तयांसी। निघाले स्वामी परियेसी भक्त परतोनी मठासी। आले चिंतित पायांते चिंतित निघती मठांत। तेथे दिसती श्री गुरुनाथ लोक झाले विस्मित। म्हणती वस्तू त्रैमूर्ती यासी म्हणती जे नर। ते पावती इमपूर सत्य बोलिले निर्धार। न कळे महिमा आम्हांसी सवेंची पाहतान दिसे कोणी। प्रेमळ भक्त देखती नयनी याप्री गौप्यरूप धरोनी। राहिले श्री गुरु मठांत दृष्टांत दाखविला भक्तांसी। पातले आप श्री पर्वतासी पाताळगंगातीरासी। राहिले स्वामी परियेसा शिष्यांते निरोपिती अवधारा। पुष्पांचे आसन त्वरित करा जाणे असे पैलतीरा।
ऐक्य होऊ मल्लिकार्जुनी निरोप देता श्री गुरुमूर्ती। आणिली पुष्पे शेवंती कुमुदे कल्हारे मालती। कर्दळी पर्णे वेष्टोनी आसन केले अतिविचित्र। घातले गंगेमध्ये पात्र शिष्या सांगती वेगवक्र। जावे तुम्ही गृहासी दुःख करीत येत सकळी। यांसी सांगती श्री गुरु चंद्रमौळी गाणगाग्रामी असो जवळी। भाव न धरावा दुजा तुम्ही लौकिकमते आम्ही जातो। ऐसे दृष्टांती दिसतो भक्तजना घरी वसतो। निर्धार धरा मानसी ऐसे भक्ता संबोखोनी। उठले श्री गुरु तेथोनी पुष्पासनी बैसोनी। निरोप देती भक्तांसी कन्यागती बृहस्पती। बहुधान्य संवत्सरी ख्याती सूर्य चाले उत्तर दिगंती। संक्रांती कुंभ परियेसा शिशिर ऋतु माघमासी। असित पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्यदिवसी। श्री गुरु बैसले निजानंदी श्री गुरु म्हणती शिष्यांसी। जातो आम्ही निज मठासी पावता खूण तुम्हांसी। प्रसाद पुष्पे पाठवितो येतील पुष्पे जाती शेवंती। घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंड रीती। लक्ष्मी वसो तुम्हा घरी आणिक सांगेन एक खूण। गायनी करी जो माझे स्मरण त्याचे घरी असे जाय। गायन प्रीती आम्हांसी नित्य जे जन गायन करीती। त्यांवरी माझी अतिप्रीती तयांचे घरी अखंडिती। आपण असो अवधारा व्याधीन होय त्यांचे घरी। दरिद्र जाय त्वरित दुरी पुत्र पौत्र श्रियाकरी। शतायुषी नांदतील ऐकतील चरित्र माझे जरी। वाचतील नर निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी। संदेहन धरावा मनात ऐसे सांगोनी भक्तांसी। श्री गुरु जहाले अदृशी चिंता करीती बहुवशी। अवलोकिती गंगेत ऐशी चिंता करिता थोर। तटाकी पातले नावेकर तिही सांगितला विचार। श्री गुरु आम्ही देखिले शिष्यवर्गासी मनोहर। व्यवस्था सांगती नावेकर होतो आम्ही पैलतीर। तेथे देखिले मुनीश्वर संन्यास वेश दंड हाती। नामे श्रीनृसिंह सरस्वती निरोप दिधला आम्हांप्रती। तुम्हा सांगा म्हणोनी आम्हास आज्ञापिती मुनी। आपण जातो कर्दळीवनी सदा वसो गाणगाभुवनी। ऐसे सांगा म्हणितले भ्रांतपणे दुःख करिता। आम्ही देखिले दृष्टांता जात असता श्री गुरुनाथा। सुवर्णपादुका त्यांचे चरणी निरोप सांगितला तुम्हांसी। जावे आपुल्या स्थानासी सुखी असावे वंशोवंशी। माझी भक्ती करोनी प्रसाद पुष्पे आलिया। घ्यावी शिष्ये काढोनिया ऐसे आम्हा सांगोनिया। श्री गुरु गेले अवधारा ऐसे सांगती नावेकर। समस्त राहिले स्थिर हर्षे अस्ति निर्भय। प्रसाद पुष्पे पहाती इतुकिया अवसरी। आली प्रसाद पुष्पे चारी मुख्य शिष्ये प्रीतिकरी। काढोनी घेतली अवधारा नामधारक म्हणे सिद्धासी। मुख्य शिष्य कोण उपदेशी विस्तारोनिया आम्हांसी। पुष्पे कोणा लाभली सिद्ध म्हणे नामधारका। शिष्य बहुत गुरुनायका अस्ति गाणगापुरी ऐका। गेले शिष्य आश्रमा आश्रम घेती संन्यासी। त्यांसी पाठविले तीर्थासी तयांची नामे परियेसी। सांगेन ऐका विस्तारोन बाळकृष्ण सरस्वती। उपेंद्रमाधव सरस्वती पाठविते झाले प्रीती। आपण राहिले संगमी गृहस्थधर्म शिष्य बहुत। समस्त आपुले घरी नांदत त्रिवर्ग आले श्री पर्वताप्रत। चौथा होतो आपण साखरे नाम सायनदेव। कवीश्वरयुग में पूर्व भाव नंदी नामे नरहरी देव। पुष्पे घेतली चतुर्वर्गी गुरुप्रसाद घेऊन। आले शिष्य चौघेजण तींच पुष्पे मज पूजन। म्हणोनी पुष्पे दाखविती।
ऐसा श्री गुरुचा महिमा सांगतसे अनुपमा थोडे सांगितले तुम्हा अपार असे सांगता श्री गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुझ विस्तारोनू दुःख दरिद्र गेले पळोनू ऐसे जाण निर्धारी ऐसे श्री गुरुचरित्र श्रवणी कीर्तनी अतिपवित्र सुखे नांदती पुत्रपौत्र लक्ष्मीवंत होती जाण धर्म अर्थ काम मोक्ष तयांसी लाभे प्रत्यक्ष महा आनंद उभय पक्ष पुस्तक लिहिता सर्व सिद्धी ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले सकळाभीष्ट लादले तात्कालिक अवधारा म्हणे सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र अतिमनोहर ऐकता पावती पैलपाय संसार सागरा तरोनिया श्री गुरुचरित्र ऐकता सकळाभीष्टे तत्वता लाधती म्हणोनी समजता ऐका म्हणे नामधारक अमृताची असे माथणी स्वीकारिता भाविक जनी धर्मार्थ काम मोक्ष साधनी हेची कथा ऐकावी पुत्रपौत्रा ज्यासी चाळ त्यासी हे कथा असे गोड राहे लक्ष्मी स्थिर अखंड श्रवणमात्रे घरी नांदे चतुर्विध पुरुषार्थ लाधती श्रवणे परमार्थ श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशोवंशी म्हणे सरस्वती गंगाधर श्रोत्यांसी करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळाभीष्टे साधती मुख्य भाव कारण प्रेमे करिता श्रवण पठण निध्यास आणि मनन प्रेमे करोनी साधिजे श्री नृसिंह सरस्वती शंकर त्याचे चरणी अर्पण सागर त्याचेची प्रसादे समग्र समस्त प्रजा सुखी असती ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानी शुद्ध वस्त्री शुद्ध मनी नित्य पूजा करोनी ग्रंथ गृहामाजी ठेवावा इति श्री गुरुचरित्रामृत सिद्धनामधारक संवाद अमृत गुरुस्माधी नाम विख्यात 51 इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरुस्माधिगमन नाम 51 ओवी संख्या 75 श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु।